आज मार्केटमध्ये गेल्यानंतर बाहेरून येताना छान असे मी इंडोर प्लांट आणलेले होते आणि सोबतच एक तुळशीचं रोपटं पण आणलेलं होतं. आता मला तुळस एका कुंडीमध्ये लावायची होती, परंतु आता ही तुळस लावत असतानाच ना मला एकदम जुना मुंबईचा फौजदार या चित्रपटाची आठवण झाली. कसं काय ते चला पुढं सांगते. तर झालं असं की आमचं सामान शिफ्ट होणार होतं. आम्ही अगोदर सोसायटीमध्ये राहत होतो आणि नंतर आम्हाला क्वार्टर भेटला. तर अशा पद्धतीने आम्ही सामानाची छान बांधाबांध केली आणि सामान शिफ्ट करून घेतलं. आता सामान शिफ्टिंग झाल्यानंतर असा काहीसा हॉल दिसत होता आणि आता हॉल मला छान थोडासा सजवायचा होता, म्हणून म्हटलं चला अगोदर प्लांटपासूनच सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी इंडोर प्लांट आणलेले होते आणि सोबत तुळशीचं रोपटं आणलं. तर मला आमचे साहेब म्हटले की आता हे तुळशीचं रोप तुम्ही लावणार कुठे, दारात तर ऊन येत नाही. आणि त्याच्यासाठी मग आमचं चालू झालं की लावायचं नाही, दारात नको लावू, येणार नाही, कशाला उगीच हे करतीस. आणि मग नेमकं त्याच टायमाला मला ना मुंबईचा फौजदार या चित्रपटाची आठवण झाली. त्याच्यामधले नायक आणि नायिका असेच या तुळशीच्या रोपट्यावरून थोडंसं भांडण करतात आणि मी त्यांना पण ते सांगून दिलं की तिथे पण क्वार्टरमध्ये ऊन येत नव्हतं, म्हणून ती त्याच्यामधली जी नायिका आहे ना ती डायनिंग टेबलवरती तुळशीचं रोप ठेवते. आणि हा सीन घडला आणि परत आम्ही खळखळून हसलो. म्हटलं आज काही का होईना मी तुळशीचं रोप तर लावणारच आणि ते दारात पण ठेवणार. मग काय केलं सांगते तुम्हाला. छान असं इथं तुळशीचं रोप लावलेलं आहे आणि तो रोप लावून झालं की त्याला मी छान पाणी घालून घेतलं. आता याला ऊन तर भेटत नव्हतं, मग मी त्यांना पण दाखवलं. म्हटलं आता खिडकीमध्ये ना आपल्याला 2 तास छान ऊन येतं, तर मी तिथे उन्हाला छान ही तुळस ठेवून देईन आणि नंतर आहे त्या ठिकाणी ठेवून देईन. तर मग इथे 2 तास तुळशीला छान ऊन भेटतं आणि नंतर मी दारात ती तुळस ठेवून देते आणि तुळशीची छान पूजासुद्धा करते आणि मला मनाला खूप छान असं वाटतं. आता दारात तुळस जर नाही म्हटलं तर मनाला समाधानी वाटणारच नाही आणि मला तर ते पटण्यासारखं नव्हतंच, म्हणून मी अशा पद्धतीने हा पर्याय निवडलेला आहे. तर मंडळी, आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.